कोल्हापूर येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मुस्लिम समाज घनसावंगी तालुक्याच्या वतीने उद्या दिनांक 19 जुलै शुक्रवार रोजी घनसावंगी शहर बंदची हाक देण्यात आली आहे। याबाबत घनसावंगी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली विशालगडापासून 5 किलोमीटर अंतरावरील मुस्लिम बहुला वस्तीचे गाव गजापूर येथील समाजकंटकांनी व काही हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच संभाजीराजेच्या स्वराज्य संघटनेमार्फत काही समाजकंटकांनी सदरील वस्तीमध्ये जाळपोळ, घराची तोडफोड करत लहान मुलं, महिला व वृद्धांना मारहाण केली। त्यांच्या गाड्याही पेटून देण्यात आल्या। याबरोबरच घरातील मौल्यवान वस्तूची चोरी करून मस्जिदीमध्ये घुसून तोडफोड केली आहे। यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात। म्हणून सदरील कृत्य करणाऱ्याच्या विरोधात चौकशी करून कठोर व त्वरित कारवाई करण्यात यावी। या मागणीसाठी उद्या दिनांक 19 जुलै रोजी घनसावंगी शहर बंदची हाक घनसावंगी तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आली। याबाबत तसे निवेदनही घनसावंगीच्या तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना या बांधवांकडून देण्यात आले। आज आम्ही घनसावंगी तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सन्माननीय तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून। आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशालगडच्या पायथ्याशी त्या ठिकाणी गजापूरमध्ये जो त्या ठिकाणी दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे त्याचा निषेध आम्ही सर्वात आधी या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने करतो। आणि आज आपण बघू शकतो की त्या गावामध्ये अत्यंत निंदनीय प्रकार त्या महाराष्ट्राला लाजवेल, पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल असा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। आज आमच्या मुस्लिम समाजावर त्या ठिकाणी खूप मोठा अन्याय त्या ठिकाणी झाला। आमच्या त्या ठिकाणी आपण बघू शकतो की आमच्या समाजाची त्या ठिकाणी घरं जाळली, मुलांना मारलं असा भयानक प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध केलेला आहे आणि सन्माननीय साहेबांना विनंती केली की जे कोणी त्या ठिकाणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे। त्या ठिकाणी सीबीआय मार्फत त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी मोरखे असेल, जो कोणी त्याच्या पाठीशी असेल ते तुम्ही शोधला पाहिजे आणि त्याला त्या ठिकाणी तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे। दुसरी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे की ज्या त्या ठिकाणी जो काही हानी झाली, आमच्या समाजाची जे काही घरं पडली त्यांना त्या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे, त्यांचा पुनर्वसन त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे। तिसरी आमची अशी मागणी आहे की जे कुटुंब त्या ठिकाणी जखमी झाले, त्यांचं मानसिक हनन झालं, त्यांचं शारीरिक हनन झालं, त्यांना प्रति माणसाला तुम्ही 5 लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। त्यानंतर अल्पसंख्याकांवरती जे काही तुम्ही आज आमचे हल्ले होत आहेत म्हणून आमच्यासाठी कठोर असे विशेष अधिवेशन तुम्ही घेऊन आमच्यासाठी कठोर असे कायदे करा, ही आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की हे सर्व प्रकार होत असताना, हा सर्व नंगानाच होत असताना, हे सगळं जंगलराज चालत असताना तिथले पोलीस ही बघायची भूमिका घेत होते। मग तिथले PSI असतील, मग तिथले जिल्हा पोलीस अधीक्षक SP असेल, यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे, यांना तात्काळ आपण निलंबित केलं पाहिजे, अशी आमची घनसावंगी तालुक्याच्या वतीनं सर्व मुस्लिम समाजाची मागणी आहे। म्हणून एवढंच आम्ही बोलतो की लवकरात लवकर जर या ठिकाणी गुन्हे दाखल नाही झाले, न्याय नाही भेटला तर आम्ही खूप मोठं आंदोलन घनसावंगी तालुक्याच्या वतीनं समाजाच्या वतीनं उभा करू, एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।